का नाही फोन? अग कशाचं आलंय काय? चार्जिंग आहे म्हणती या रेश्मा. रेंज बी 3 कांडे दिसते ती. तरी बी फोन कसा लागना कुणास ठाऊक. काल जम्मू वरनं खाली आला निघणार म्हणला होता. निघाला का नाही ते तरी कळलं असत. आवाज जुना झालाय तो आता. मधनच ही येते त्याला. आपटावाच हाताव. नेमका माझा बी कालच बॅलन्स संपलाय. हेच मी सांगायचं म्हटलं तर ह्यांचा बी फोन लागल. पण असू द्या. निघतो म्हणल्यावर निघणार. शब्दाचं पक्का आहेत ते. हो बया. मला दिलेला शब्द बी पाळलाय त्यानं. आणि एका वर्षात पाळणा हलिवला. आई काहीतरीच काय हो. एकावरच थांबू नका. यंदा दुसऱ्या बी हलल्या बायांना. हाय का आता? तुझं पोरग एकदाचं काम धंद्याला लागलं म्हणजे बरं होईल बाया. का ग? तुझ्या घरात दरवर्षी पाळणा हलतोय तो तरी थांबल. हसून झालं असं तर साखर दे वाटीभर. अंडी नसते बाजारात ना. अगं कशाचं काय बया. मागल्या शनिवारी 1 किलो की आणली होती. आणि सकाळनं डबा बुडून बघते तर साखरेचा यो खडा नाही क्या. आमची सून जेवती का दिवसातनं 4दा चहा करून पिती कुणास ठाव बया. मजी आत्ताच्या पेला नाही सोय. अगं मग ऐकतेस काय. पाण्यात बुक्की टाकलेली उतरून तशीच व्हायला ठेवली. आणि आली तुझ्याकडं. देख बया तेवढी वाटी भरून. आणि राहू दे मला. पुढल्या शनिवारी आली म्हणजे तुझी तुला माघारी करीन. बसा घ्या त्या चहा घ्या. नको 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 बया. मिसरी घासली या. चूल भराय बी टाइम नाही. आता म्हणती आज तर आणवायचं लिसा. आता उठल्यात म्हणजे चहा पाहिजे ढोसायला. अजून बी आई बापानं कमवायचं आणि ह्यांनी आईत बसून खायचंय. आत्या पुरी बटर बियान दे कद. तुझ्या घरी नाही बया तसं. तुझं पोरग गुणाचं निघालं. 10वी पास झालं भरतीच्या माग लागलो. आई बापाचं पांग फेडलं बया पोरानं. अग तर 10वीत 2दा नापास झाला तेव्हा तूच नव्हती का म्हणलीस. दे शाळा सोडून कशाला भरतीच्या नादी लागतीस. करायची कुठं तरी आई बापावानी मोलमजुरी. बुक्की जास्तच पडल्या वाटतं. कडवी चालायच्या. आया बया माहेर वाशीन. आम सकाळ सकाळीच यावं म्हणलं. भाव येणार आहे मिलिटरीत ना. काय बाय करू लागावं आईला. आणि पोरसनी नांडलंस. अगं बाया तुझी नात ऐकते का. सारखा अभ्यास तिच्या माग. यंदा 10वी आहे. एक बी सुट्टी घ्यायची नाही म्हणत्या. आणि जावायच त्यांच्या धंद्याचं तुम्हाला माहीतच आहे. मंदी हाय जराशी. आणि त्यात सुट्टी घेतली म्हणजे हाय ते बी बंद होईल. बरे हायस का बाय नाने. हाय की. मला काय दाट भरली तुझ्या आईची. आठवण आली म्हणून आले. म्हणलं यावं जाऊन. पण बरं झालं बया तू आलीस. आईचं काय हलकं करू लागाय. आमच्या घरात चहा प्यायलेला कप कुणाच्या उचलायचा होत नाही. आलं इकडे वाटी. बटरा बी साधा आल्या. आमच्या
बंडे आलं म्हणजे त्याला आधी घराचं बघायला सांग. आणि आमच्या बीएसनी कर की म्हणा वाईच मदत. धंदा सगळा बसलाय अगं. पुन्हा जावाय रुसलं म्हणजे मला सांगू नका. अगं त्याला तर नाचत होता घर बांधायचे म्हणून, पण मीच म्हणलं आपण राहायचं इथं बंगल्यात आणि पोरग तिकडे बर्फात इकलंच. आता लगीन झाले म्हणजे जाईल बायकोला घेऊन सांग. आणि घर काय ह्या बारी होईलच की बांधायचं. बरं बया बांधायच तेव्हा बांधा, पण अगं ती मागली भित्तर दुरुस्त करून घ्या. पाक पडत आल्या. पोरग एवढं मिलिटरीत हाय तरी हाय तसंच राहायचं. होय ग रेश्मा, ह्या बारीनं जात्यास ना त्याच्यावर. घराचं काम होसवर मी बी जाणार नाही यांच्यावर. स्वतःच्याच घरावर काम करायला मी कमी करायची नाही ती दोघं. त्याला काय होतंय, आजवर लोकांची घरं बांधली की आणि स्वतःच बांधायला कसले आलेलाच आणि मी बरी करून देईन. हेलो, हाँ उसका बाप बोलता है. मैं हवलदार सुरेंद्र बोल रहा हूँ. हाँ बताते हुए बेहद दुख हो रहा है कि जम्मू से छुट्टी पर निकले हुए जवानों के ट्रक पर पुलवामा में आतंकवादी ने बम बरसाया है. इसमें जो जवान शहीद हुए हैं उनमें आपका लड़का संदीप पवार भी शामिल है. पूरी लाश तो नहीं शामिल, लेकिन उनकी अस्थियां काफी कुछ टकरे आपके परिवार के दुख में पूरी हिंदुस्तानी फौज शामिल. काय झालं? लता या पोराला बाहेर घेऊन जा. अहो पण काय झालं? जा म्हणलं ना. चल. अगं आपला संदीप गेला. रंग देवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. आज कॉमर्स कॉलेजमध्ये सादर करीत आहोत शहीद लेखक नितीन पवार, दिग्दर्शन ऋतुजा पवार, नेपथ्य यश गोडसे, संगीत प्रीती मोहिते, प्रकाश योजना ऋतुजा पवार. विशेष आभार प्राचार्य डॉक्टर श्री सतीश घाटगे सर, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे. सादर करीत आहोत शहीद रेश्मा पवार. यहाँ पे साइन कीजिए. माझा पोरगा जिवंत आहे अजून. कशाला घालताय त्याला? तो येणारे माघारी. येणारे माघारी ठेव. येणारे माघारी ठेव. येणारे माघारी ठेव. येणारे माघारी
रोजचा मी जातो. रात सरता सरना या पडक्या भिंती पलीकडे काहीच दिसना. घरात खायला उठतंय मला. इथं आयुष्य कसं जरायचं, कुणासाठी आणि का म्हणून जरायचं. विचार करता करता वाईस डोळा लागला तर स्वप्नात सुद्धा काळा कुट्टा अंधारच दिसतोय. मला पुढची वाटच दिसना. मला सारखं भास होत्यात. वाटतं आई सारखं माझ्या बी डोक्यावर परिणाम होईल. मी बी एखाद्या रात्री झोपले की सकाळी उठायचीच नाही. पण मला जगायचंय. जगू द्या मला, जगू द्या. भूक लागल्या. पाटीत भाजी भाकरी येते घेऊन खा. तुम्ही द्या की तुम्ही. भूक लागल्या. म्हणलं ना घेऊन खा. नाही तुम्हीच द्या. अगं रेश्मा, माझं ऐकून तरी. आय मानतो ग तुला त्यो. आय म्हणूनच बिलगला. मी बी आजवर लहान भावच मांडलं, पण आता ध्यानात यायला लागलंय. बुद्धी नसल वाढत, पण शरीर वाढतंय. आणि वाढणाऱ्या शरीराची एक गरज असते पप्पा. तुम्ही नसता दिवसभर घरात, एकटी असते मी. आणि आता त्यांचं भ्या वाटायला लागलंय मला. भ्याची काय गरज आहे? तू काय ओळखत नाहीस वय त्याला. ओळखीच्याच माणसांचं जास्त भ्या वाटतं आता. मला माझ्या आईकडे जायचंय. मग त्यात काहीच राहायचं. याच जाऊन यायला नाही, कायमचं राहायला. या तुझं घर सोडून बाहेरला कशाला? माझं घर? अव ज्या माणसासाठी घरदार सोडून आले, तो अवघ्या 2 वर्षात मला सोडून गेला. स्वतःच्या पोराला एकदा बी न बघता. शेवटचा हात कवा हातात घेतलेला, छातीशी कवा धरलेला, कायच आठवत नाही. म्हटलं तर सुट्टीवर आलं की होईल समज. पण आली राख, आणि झाली बी राखच. ह्या 4-6 महिन्यात एवढं कळलं.
माणूस मेलं माग उरत ते खरं मड असत. नुसता श्वास चालू असला म्हणून कोणी जिवंत नसत. एक वेळ प्रेम बघितलं असतं तर डसा डसा रडून मोकळी झाली असते एकदाची. ही मडक्यातले राग बघून आतल्या आत कुडती. काय बी विचार येत त्यात. एक एकदा तर वाटतं तिथं बॉम्ब फुटला आणि 10-12 जण शहीद झाले. त्यातला आपला शहीद फुटला ही नेमकी कुणाची राख म्हणायची. फोटो बघितला नाही तर आता आठवत बी नाहीत मला ते कसं दिसायचं. 4 महिन्यात विसरलीस. आठवूच दिलं नाही हो कुणी. पप्पा यांची पेटी आली त्या दिवशी श्रद्धांजलीच्या सलामीला वाजलेल्या बंदुकीचा आवाज आज मी घुमतो कानात. जिकडे तिकडे जमलेली माणसं, टीव्हीवरच्या बातम्या, सगळ्यांचं स्टेटस, गावातलं बॅनर, वीर जवान तुझे सलाम. ही गोष्ट ऐकून 4-8 दिवस लय अभिमान वाटला त्या फौजी असल्याचा. आणि मी शहीदाची बायको. सगळे विचारपूस करायचे, काय लागलं सवरलं तर सांग म्हणायची. पण हळूहळू दिवसा ढवळा येणारं फोन रात्री अपरात्री वाजायला लागलं. ते गेल्यावर सुरू झालेलं सांत्वनाचं मेसेज. जीवलीस का पासन माझ्यावर झोपतीस का वर येऊन तापणं. आणि सगळं उगा 4-6 महिन्यात झालं पप्पा. कोण आहे ती कोणती? नाव सांग. एकेकाचा जीवन घेतो. बाहेरच्या माणसांचा जीव घ्याल. घरातल्यांचं काय करणार आहे तुम्ही? सगळ्यात पुढे यांचा सख्खा चुलत भाऊ आहे. जो आयुष्यभर सोबत राहतो त्याच्या भावाला विसरला तर मी 2 वर्ष कोसोलानं केलेला संसार कसा ध्यानात ठेवू? म्हणूनच म्हटलं ओळखीच्या माणसांचं जास्त भ्या वाटतं आता. ऐकायला किती मी वाईट वाटलं तरी हेच खरंय पप्पा. तुमच्या पोरीचं आयुष्य असं पणाला लावलं असतं तुम्ही. तू जाईत ना. कुठं बी राहा. या पोराच्या रूपानं या घरातली माणसं कायम तुझ्यावर असतील. आणि किती बी झालं तरी मी काय तुझ्या आयुष्याला पुरणार नव्हतो ना. तुझा आईबाप पुरणार आहे. त्यापेक्षा म्हणत आलं तर दुसरा संसार कर. बाप म्हणून मी स्वतः पुढे लागून तुझं लगीन लावून देईन.
गेली वय. अहो मी असतावर तरी थांबवायचं नव्हतं वय तिला. काल रात्री फोनवर रडत होती. तेव्हाच मला तिच्यावर डाऊट आला होता की ही जायची तयारी थाय म्हणून. तिला तिच्या घरीच राहू दे, ते जास्त चांगलं आहे तिच्यासाठी. असणारच की. बंड्याच्या नावाने 13.5 लाख रुपये घेऊन गेली आहे ती. सगळे पैसे तिच्या नावावर आले हे कळलं होतं तिला. आणि म्हणूनच तर हे समजा खेळ केला तिनं. म्हणजे हे बरं आहे, ती तिकडे मजा करल आणि तुम्ही इथं पडक्या घरात राहणार नाही. मग काय उपयोग आहे तुमचं पोरग शहीद होऊन? लता, खरं आहे, पोरगा शहीद झाल्यावर 13.5 लाख रुपये मिळतील या आशेवरच भरती केलं होतं ना मी त्याला. तसं नाही हो. तुम्ही लय साधा आहे अप्पा. तुम्हासनी आड लावून गेली आहे ती. तुमच्यासाठी जीव तुटतोय हो माझा. अहो त्या पैशात हे घर बांधून होईल. निदान त्या पोराचा तरी विचार करा. माझा ऐका, आपण तिच्यावर केस करू. कायद्यानं पोराचा अधिकार मागा. मग येते मागणं बरोबर. मला नाही करायची कुणावर केस. आणि माझी कुणाबद्दल काही तक्रार पण नाही. ठीक आहे, तुमची नसेल तक्रार पण मी करणार आहे. बहीण म्हणून माझा बी अधिकार आहे भावाच्या पैशावर. माझ्या वाट्याचं मला मिळालंच पाहिजे. इथं माझ्या नवऱ्यावर मरणाचं कर्ज झालंय आणि तिला आयतं खाऊ देऊ आहे मी. आयत नाही सोडायचं. चल मी बी केस करतो आणि पैसा आला की माझ्या वाट्याचं बी देतो तुला. पण या काठीवर तुझ्या भावाला नेऊन आयुष्यभर सांभाळायचं तुझ्याकडे. का ग, आता काय झालं? माझ्या घरी तरणी पोरगी आहे आप्पा. तुला तुझ्या पुरीची काळजी आहे आणि तिला स्वतःची. फरक फक्त एवढाच आहे लागता, ती वहिनी होती आणि तू बहीण आहेस त्याची. आयत सगळ्यांनाच आवडतं लागता. ते आपलं नाही म्हणायला काळीज लागत.
कळलंय मला सगळं. रेश्मा जाताना भेटून गेली. पोरगा हाय घरी खेळतोय बारक्या पोरांवर. त्याची काळजी नका करू. आणि हे काय भांडी धुवायची तशीच ठेवून गेली आहे बाई. रेश्माच एक ठीक आहे पण लताला बी कळा ना बाई. पण काय बी म्हणा रक्ताची नातीच काम येतात. जोडल्याने निघून जातात. आणि कधी कधी रक्ताची नाती मनात न जोडायचीच राहून जात्यात. त्याच काय ज्या दिवशी माझी सरी मला सोडून गेली तेव्हापासून या घरात कुणी आले गेल्याचं कौतिक राहिलं नाही. ती परक्या घरात नाही एवढी झिजली या घरासाठी की कवाच तिचं अंग भरलं नाही बघ. कायम अशी सुकले. तिच्या आयुष्यात रानातलं ऊन आणि चुलीतली धगच नुसती. पण पोरगा भरती व्हावा म्हणून घासातला घास काढून ठेवायची ती. पोरगा गॅस कनेक्शन घेणार होता नव्या घरात. पण तिची चूल काय शेवट पावतर सुटली नाही बघ. मला बिसरी गेल्यापासून चुली पुढे फक्त भाकरी थापणारी बायच दिसली. मायेनं खाऊ घालणारी ऐकावच नाही. पण मायेनं खाऊ घालणारी नसली तरी तुम्ही भाकरीची काळजी करू नका. तुम्हा दोघांनी रोज डबा आणून देईल. किती दिवस कवा तरी माझं मलाच करावं लागेल. आतापासून सवय लागलेली बरी. अहो साखर कवाच आणून ठेवली या बाजारातनं. पण ह्या घरात गोडवा नाही म्हणून तशीच झाकून ठेवलेली. मुद्दामच म्हणलं सरी न दिलेल्या ह्या वाटीवर साखर चुरून जन्मभर फिटू नये. एक वाटी साखर चरून काही जन्मभर पुरत नाही. तसं असं तर राहिलं नका घेऊ माझी मदत. पण त्या पोराला घेऊन लटाकडे जर राहिला नाहीतर तिच्याच पोरीला आणा शाळेला इकडं. तिचं शिक्षण काही तुम्हाला लय जड नाही. तरी पोरगी या घराला दारजी नाही नरबे. इथल्या भिंती कवा बी पडत. तिच्या आबरूची काळजी कुणी करायची. ज्या घरात फक्त पुरुष राहत्यात ते घर बाईसाठी सुरक्षित नसतं असं वाटतं माणसांना. मग ती माणसं रक्ताची का असेना. आणि तू बी सारखं येत जाऊ नकोस इथं. अहो पण माझं नाही असं काय. मी तर तुम्हाला मदत म्हणून. आप्पा किती दिवस या आठवणी कवटाळून बसणार आहे. कवटाळायला माणसं उरली नाहीत की आठवणींचीच माणसं होत्यात. कुठीच पण कधीच एकटं न सोडणार. तो बिबगेन वळचणीला लाव. सगळीकडे गळतय बघ. वहिनी माझ्या मुळे गेली नाही. ती जाणारच होती.
प्रत्येकाचं काहीतरी ठरलेलं असतं आणि त्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. पण येईल ना माघारी. हो येईल. दादा तो बी येईल. दादा आला की आपण घर बांधून घेऊ. समजीकडं कळतंय. काय काय करीत असता सारखं त्या मडक्यापाशी. द्या की मला खेळायला. किती किती दिवस झालं त्यात राब भरून ठेवल्या. द्या की टाकून. धर जा खेळ.